तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं आपण गेलतो तुळजापूर तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायला. तर या व्हिडिओला आपण जाणार आहोत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्या. तर आता आपण निघलो आहोत तुळजापूर तुळजाभवानी मातेचं दर्शन करून. तर आता आपण जाणार आहोत अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यायला. तर इथून आम्ही आता कार केली आहे, म्हणजे कॅब केली इथून. तर चला आता जाऊया. एक लिंबू सरबत देत आहे ना. मला माहिती तू का पाहिजे. तर आता आपण पोहोचलो अर्ध्या लोक, आणि आता इथं आपण शुगर केनचा ज्यूस पिणार आहोत. तर आता आपण पोहोचलो आहोत अक्कलकोटला. तर आता आपण पोहोचलो आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यायला अक्कलकोटला. तर चला आता मंदिराच्या आत जाऊया. तर आमचं इथं दर्शन खूप मस्त झालं, चांगलं दर्शन घेतलं आणि लवकर झालं आमचं दर्शन. 5 मिनिटात आम्ही दर्शन घेऊन बाहेर येऊन बसलो. तर इथं तुम्ही जो फोटो पाहा लागले ना, तर ह्यो 1008 रुद्राक्षनं बनवेल आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा. तर आता मी आहे सोलापूर जंक्शन रेल्वे स्टेशनवर. आता तुम्ही इथं बघू शकता की ओल्ड स्टीम इंजिन इथं ठेवले आहे. तो पहा किती खूपसूरत दिसायला. तर आम्ही आता पोहोचलो गाईस. आता सकाळचे 7 वाजले आणि आम्हाला ट्रेन ऑन टाइम म्हणजे अर्धा घंटा डिले होती. तर 5:30ची ट्रेन आम्हाला 6 सोडून गेली. दर्शन तर लय मस्त झाले देवाचे. आणि आम्ही गाणगापूरला जाऊ म्हणलं होतं, पण गाणगापूरला ना जाता हुआ आम्ही गेलतो अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचे दर्शन करायला. तिथं आम्हाला 5 मिनिटात दर्शन मिळाले. आम्ही तिथं 10 मिनिटं बसलो मस्त. आणि मग तिथून आम्ही गाणगापूरला जावं म्हणलं, पण गाणगापूरला बसच नाही सापडल्या. 2 घंटे आम्ही अक्कलकोटच्या बस स्टँडवर थांबेल होतो. नाही सापडलं तर मग आम्ही लास्टला मग सोलापूरला गेलो. मग सोलापूरहून आम्ही तिथं टिफिन केली. मग टिफिन करून ट्रेन म्हणजे चढून निघलो मग तिथून. तर तुम्हाला हे व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि अजून जर तुम्हाला मराठीमध्ये व्लॉग बघायचे असले ते पण कमेंट करा. आणि असेच व्लॉग पुढे बघायसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.